नमस्कार मित्रांनो. आज आपण कर्जरोख्यांच्या बाबतीमधलं पुढचं एक प्रकरण की जे कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहाराचे संबंधित असलेलं आहे त्या प्रकरणांविषयीची माहिती घेणार आहोत आणि एक पत्र आपण त्या माध्यमातून सुरू करणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण पाहिलं होतं की कर्जरोखे ही एक कर्जाऊ प्रकारची भांडवल गोळा करण्याची ही एक पद्धत आहे. कर्जाऊ भांडवलाचा हा एक प्रकार आहे. त्यामध्ये कर्जरोखे पाहिलं. कर्जरोखे हे एका अर्थाने जर आपण विचार केला तर ते कंपनीने घेतलेलं एक प्रकारचं ते कर्ज असतं आणि त्याला निश्चित दराने किंवा ठराविक दराने व्याज कर्जरोखे धारकांना प्राप्त होत असतं. या दृष्टीने विचार करता कर्जरोखे हे एक अशा प्रकारचा दस्तऐवज आहे की जो दस्तऐवज कंपनीने घेतलेल्या कर्जाचा कबुली देणारा असा तो एक दस्तऐवज असतो आणि हा दस्तऐवज हा कर्जरोखे धारकांना कर्जरोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये दिला जातो. आता हे कर्जरोखे जे धारक आहेत यांच्याशी कशा पद्धतीने पत्रव्यवहार करावा लागतो किंवा कोणकोणत्या मुद्द्यांवरती पत्रव्यवहार करावा लागतो आणि कंपनीचा जो चिटणीस आहे तो चिटणीस यामध्ये त्याची भूमिका काय असेल, त्याने कशा पद्धतीने कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना त्याने काळजी घ्यायला पाहिजे याविषयीचा विचार आता आपण करणार आहोत. त्यामध्ये आता आपण कर्जरोखे म्हणजे काय याची थोडक्यामध्ये पुन्हा एकदा उजळणी आपण केली. इथे एक मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे कर्जरोखे जे घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कर्जरोखे धारण केल्यानंतर किंवा कर्जरोख्यांमध्ये रक्कम गुंतवल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र हे 6 महिन्याच्या आतमध्ये कंपनीला कर्जरोखे धारकांना द्यावं लागतं. अशा पद्धतीचा हा कायद्याने नियम दिलेला आहे. कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती केली नसल्यास कंपनी जास्तीत जास्ती 500 लोकांनाच कर्जरोख्यांची विक्री करू शकते. यासाठी कंपनीला हाही विषय महत्त्वाचा ठरतो की विश्वस्त जे आहेत त्यांची नियुक्ती करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आता पत्रव्यवहार करताना चिटणीसाला नेमकी कोणती काळजी घ्यायची? कर्जरोख्याच्या संदर्भातली पत्र आहेत किंवा सभासदांशी पत्र आहेत किंवा ठेवीदारांशी पत्र आहेत. ही जी प्रमुख 3 जी पत्र आहेत किंवा ही जी प्रमुख 3 प्रकरणं आहेत म्हणजे प्रकरण 6 सभासदांशी पत्रव्यवहार, प्रकरण 7 कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार आणि प्रकरण 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार. ही प्रमुख जी पत्रलेखनाची 3 प्रकरणं आहेत ही अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहेत आणि बोर्डामध्ये इयत्ता 12वीच्या जे काही प्रश्नपत्रिका येईल किंवा 12वीचं जे मार्कांचं किंवा वेटेज जे युनिट वाईज वेटेज येईल त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पत्रलेखनाला देखील महत्त्व आहे. आता यामध्ये कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला नेमकी कोणती काळजी घ्यायची किंवा दक्षता घ्यायची याचा आता आपण विचार करूया. त्यामध्ये चिटणीसाला पहिला मुद्दा विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे नम्रता. आता नम्रता हा मुद्दा विचारात घेताना चिटणीस जो पत्रव्यवहार करणार आहे तो पत्रव्यवहार कर्जरोखे धारकांना करणार आहे. ज्यांनी आपल्याला कर्ज दिलंय अशा व्यक्तींना चिटणीस पत्र लिहिणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तींचा म्हणजेच कर्जरोखे धारकांचा आदर होईल अशा रीतीने नम्र भाषेचा वापर करावा लागेल. ते जे पत्र असेल त्या पत्रामधून नम्रता दिसली पाहिजे. म्हणून चिटणीसाने नम्र भाषेचा वापर करावा जेणेकरून नम्रता या पत्रामधूनच व्यक्त होईल आणि त्या कर्जरोखे धारकाचं समाधान होऊ शकेल. कर्जरोखे धारकाला कंपनीने योग्य पद्धतीने नम्र भाषेमध्ये जर पत्र लिहिलेलं असेल तर निश्चितच त्याला त्याचं समाधान होऊ शकेल. म्हणून नम्रता हा अत्यंत महत्त्वाचा गुण हा पत्रलिखाण करताना चिटणीसाने काळजीपूर्वक त्याचा वापर करावा पाहिजे. दुसरा आहे तत्परता. समजा काही वेळेला असं होतं की कर्जरोखे धारकांना काही गोष्टी लक्षात येत नाहीत
आणि त्यांना त्यांच्या स्कीमविषयी असेल, कर्जरोख्याच्या स्कीमविषयी असेल किंवा त्याच्या व्याजाच्या संदर्भात असेल किंवा अन्य कुठल्याही मुद्द्यासंदर्भात असेल, तर त्यांना ते विषय लक्षात येत नाहीत आणि मग ते प्रश्न हे चिटणीसाला विचारत असतात, कंपनीला विचारत असतात किंवा काही वेळेला तक्रारीच्या स्वरूपामध्ये पण ते त्या ठिकाणी तक्रार देखील करू शकतात. तर अशा वेळेला कोणताही विलंब न लावता योग्य तो प्रतिसाद हा चिटणीसाने द्यायचा आहे. म्हणून तत्परतेने पत्रलिखाण केलं गेलं पाहिजे आणि जी काही शंका असेल, जो काही प्रश्न तयार झाला असेल किंवा मनामध्ये काही शंका असेल, प्रश्न निर्माण झाले असतील, तर कर्जरोखेधारकांना त्याचं तत्परतेने निराकरण करावं लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा विषय हा चिटणीसाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे कायदेशीर तरतुदी. चिटणीस पत्रव्यवहार करताना कंपनी कायदा 2013 मधल्या ज्या काही कायदेशीर बाबी आहेत, कायद्याचे जे काही नियम दिलेले आहेत, त्या नियमांचा देखील विचार चिटणीसाला करावा लागेल. पत्रलिखाण करताना या सर्व मुद्द्यांचा विचार करून, कायदेशीर बाबींचा विचार करून हे पत्र कर्जरोखेधारकांना ते द्यायला पाहिजे. म्हणून विशेष दक्षता किंवा काळजी या नियमांच्या बाबतीमध्ये घेणं चिटणीसाला आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे पारदर्शकता. पारदर्शकता पत्रव्यवहार करताना चिटणीस हा जास्तीत जास्ती पारदर्शक असला पाहिजे. पारदर्शकता त्याने राखली पाहिजे. यामध्ये कंपनीची सत्य माहिती, अचूक माहिती ही कर्जरोखेधारकांपर्यंत गेली पाहिजे. कंपनीची पतश्रेणी काय आहे, त्याच्यामध्ये ज्या काही पतश्रेणी करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने त्याचं ग्रेडेशन केलेलं आहे, त्याची जी काही मूल्यांकन केलेलं आहे, त्याची माहिती संबंधित कर्जरोखेधारकांना दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर कंपनीची आर्थिक स्थितीची सत्य व वास्तव माहिती, सत्य आणि वास्तव या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भातली माहिती देखील ही चिटणीसाने कर्जरोखेधारकांना देणं आवश्यक आहे. म्हणून चौथा मुद्दा सांगतो की कंपनीच्या प्रत्येक घटनेविषयीची माहिती जी सत्य आहे, जी वास्तव आहे, जी पारदर्शक आहे, ती माहिती कर्जरोखेधारकांना देणं हे चिटणीसाचं काम आहे. म्हणून पारदर्शकतेने व्यवहार चिटणीसाला करावा लागेल आणि कर्जरोखेधारकांच्या बाबतीत पत्रव्यवहार करताना ती पारदर्शकता पाळणं देखील आवश्यक आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संक्षिप्तता. पत्रलिखाण करताना आपल्याला माहिती आहे, आपण 11वी मध्येही पत्रलिखाण करताना या मुद्द्याचा विचार केलेला होता की पत्र हे संक्षिप्त आणि मुद्देसूद असलं पाहिजे. कोणत्याही अनावश्यक माहिती किंवा भारंभार ते पत्र लिहिलेलं आहे, अनेक पॅरेग्राफ्स त्या पत्रामध्ये आलेले आहेत, तर हे चालणार नाही. यासाठी अतिशय संक्षिप्तपणे आणि मुद्देसूद टप्प्याटप्प्याने आणि योग्य भाषेचा वापर करून आणि त्याच्यामध्ये जी आवश्यक माहिती आहे तीच माहिती देऊन, अनावश्यक माहिती त्याच्यामधून टाळून अतिशय संक्षिप्त आणि मुद्देसूद असं पत्रलिखाण हे चिटणीसाला करावं लागेल. कारण या संक्षिप्तपणाचा देखील परिणाम हा पत्र वाचकावरती होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे अचूक माहिती. चिटणीसाने पत्रलिखाण करताना अद्ययावत, आपण मगाशी मुद्दा पाहिला होता की अद्ययावत माहिती द्यायला पाहिजे, अचूक माहिती द्यायला पाहिजे, वास्तविकता मांडली गेली पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दिशाभूल ही कर्जरोखेधारकांची होणार नाही याची काळजी कंपनीच्या चिटणीसाला घ्यायची. म्हणून चिटणीसाने अचूक माहिती किंवा अचूक माहितीच्या आधारावरच पत्रलिखाण हे करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे गोपनीयता. पत्रव्यवहार करताना, आता हा कर्जरोखेधारकांशी पत्रव्यवहार आहे, त्यामुळे जेवढ्या गोष्टींची गोपनीयता आवश्यक आहे ती संपूर्ण गोपनीयता पाळणं हे चिटणीसाचं काम आहे. संचालक मंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे गोपनीय ठेवावे लागतील. कारण हे निर्णय जे आहेत, हे निर्णय संचालक मंडळाच्या सभेमध्ये घेतलेले असतात आणि त्या सभेमध्ये कंपनीचा चिटणीस उपस्थित असतो. मग अशा निर्णय किंवा काही धोरणात्मक मुद्दे किंवा ज्या काही बिझनेस
स्टॅटिस्टिक्स आहेत किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, तर ती जी स्ट्रॅटेजी आहे, जी काही रचना आहे, आगामी भविष्यातले जे काही प्लॅन्स आहेत, जी काही धोरणं आहेत, ही धोरणं देखील कोणत्याही प्रकारची त्या धोरणाची वाच्यता होता कामा नये. तर इतकी गोपनीयता ही पाळणं गरजेचं असतं. कंपनीशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती जी सेक्रेटरीला असते, ती कुठेही या पत्राच्या माध्यमातून कर्जरोखेधारकांपर्यंत पोहोचता कामा नये. याची काळजी, याची दक्षता ही कंपनीच्या चिटणीसाने घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे कंपनीचा नावलौकिक. कंपनीचं गुडविल, कंपनीचा नावलौकिक हा चिटणीसाच्या कामाच्या प्रतिमेवर बऱ्याचदा अवलंबून असतो. कारण कंपनीशी प्रत्यक्ष पत्रव्यवहार कंपनीच्या वतीने हा चिटणीसच करत असतो. त्यामुळे चिटणीस पत्रव्यवहार करताना कंपनीच्या नावलौकिकामध्ये कोणत्याही प्रकारची कमी येणार नाही, याची काळजी ही चिटणीसाने घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने सेक्रेटरी किंवा कंपनीचा चिटणीस हा कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार करताना विविध दक्षता ज्या घ्यायला पाहिजेत किंवा जी काळजी घ्यायला पाहिजे, या काळजीचे, या दक्षतेचे हे प्रमुख 8 मुद्दे हे विचारात घ्यावे लागतात. आता कर्जरोखे धारकांशी हे मुद्दे विचारात घेतल्यानंतर जे काही प्रत्यक्ष चिटणीस पत्रव्यवहार करणार आहे, ते कोणत्या प्रकारचे पत्रव्यवहार करणार आहे, तर त्याचा आपण विचार करूया. त्याचे 4 प्रमुख जे प्रसंग आहेत, की ज्या 4 प्रसंगामध्ये कंपनीचा चिटणीसाला पत्रव्यवहार हे करावे लागतात. याच्यामध्ये कोणते कोणते 4 प्रसंग येतात, तर पहिला प्रसंग आहे कर्जरोख्यांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळविणे, म्हणजे कर्जरोखे वाटप पत्र ते तयार करणं, हा एक प्रमुख मुद्दा हा त्याच्यामध्ये विचारात घ्यावा लागतो. कर्जरोख्यांचे व्याज देण्याबाबतचं पत्र विचारात घ्यावं लागतं. व्याज अधिपत्राद्वारे की इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीद्वारे द्यायचे, त्याचा विचार करावा लागतो. कर्जरोख्यांचे समहक्क भागात रूपांतरण करण्याबाबतचं पत्र, याचा विचार करावा लागतो. आणि कर्जरोखे परतफेड पत्र, अशी ही 4 प्रमुख पत्र ही कंपनीच्या चिटणीसाला कर्जरोखे धारकांना लिहावी लागतात. याच्यातलं जे पहिलं पत्र आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.